एकीकडे युद्ध थांबलं असलं तरी मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सिलेंडरसाठीची वणवण मात्र सर्वसामान्य नागरिकांची थांबलेली नाही। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शहरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो HP गॅस एजन्सीवर जर आपण पाहिलं तर पहाटे 3 वाजतापासून जी आहे ती नागरिकांची गर्दी सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे। HP गॅस एजन्सीचं जे कल्पना गॅस एजन्सी सर्व्हिस आहे आणि या एकाच गॅस एजन्सीवर जर आपण पाहिलं तर 100 पेक्षा अधिक गावांची जी आहे ती मदार या ठिकाणी आहेत। या एजन्सीच्या माध्यमातून आधी गावागावामध्ये जे आहे ते सिलेंडर पोहोचवण्यात येत होतं, परंतु सिलेंडर तुटवड्याचं कारण देत जे आहे ते गावामध्ये गाडी जाणं जी आहे ती बंद झालेली आहे आणि त्यामुळं तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधनं या ठिकाणी सकाळपासून नागरिक जे आहेत ते गर्दी करतानाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये मोठी रांग जी आहे ती लागलेली आहे आणि यामुळे या रांगेमुळे वाहतुकीला जो आहे तो मोठा अडथळा निर्माण झालेला आपण बघू शकतो। गावखेड्यामधनं नागरिक जे आहेत ते अशा पद्धतीनं सिलेंडर जे आहे ते आपल्या गाडीवर बांधून जे आहे ते या ठिकाणी येत आहे। अजूनही जर आपण पाहिलं तर गॅस एजन्सी जी आहे ती उघडाची आहे। दुसरीकडे मोठी गर्दी जी आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी नागरिकांची झालेली आहेत। महिला आहेत सकाळपासून या ठिकाणी थांबलेल्या आहेत। काकू कुठनं आलेले आहेत, काय अडचण या ठिकाणी सध्या? करोडीवरून आलो, शिरस गाडी येते बंद झाली थे आम्हाला तर त्रास होऊन राहिला। आमच्या पाठीमागे कोणी आहे काय नाही, माणूस नाही, पोरग मी स्वतः एकटी आली इथं येऊन उभं राहा लागते। कालपासून माझी तब्येत चांगली नव्हती, बीपीची सवय आहे आणि तब्येत जर खराब झाली कोण आहे? किती वाजता आले सकाळी? आता मी 7:30 ला आली नाही, एसटीनं बसमधून परत बस। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, काय त्रास होत आहे काकू? इथं गर्दी खूप झालेली आहे। गर्दीच्या नसतं म्हणत आहे की गावात गाड्या का नाही येत आहे बा, एखाद्याची जर तब्येत खराब झाली याला जबाबदार कोण राहील? आधी येत होते का गावात? हा, आधी गावात गाड्या येत होत्या। आधी गावात गाडी येत होती सांगते। आणखी महिला आपल्या सोबत आहे, काय त्रास होत आहे ताई? केव्हा आले तुम्ही सकाळी? सर 5 वाजतापासून आम्ही तर नंबर लावलेला आहे आणि आमचे नंबर लागून नाही राहिला, सिलेंडर भेटून नाही राहिले, तर भांडणं होऊन राहिले रोज रोज। 2 दिवसापासून आम्ही इथंच चालू आहे, 2 घरचे पुस्तकं घेऊन इथं बसून राहिलो आम्ही। काल इथं भांडणं झाले, हाकलून देते, इथंही गर्दी करून राहिल्या बाया माणसं। मग आता आम्ही काय याच्या हे आमच्या घरी बरं अडचणी नसतात, आम्ही चुलीवरही करू शकलो असतो, पण घरी जागा नसल्या कारणाने आम्हाला स्वयंपाक नाही करता येत। त्याच्याने आम्ही इथं 2-2 दिवसापासून लेकरं बाया टाकून इथं येऊन उभं राहून राहिलो। तर ते सिलेंडरचं काय आहे तर पूर्वी गाडी यायची का? हो, गावोगावी गाडी होती तर एवढी दिक्कत नव्हती। आता हे 100 रुपयात सिलेंडर दिला आणि तंग करून दिला आम्हाला। 100 रुपयाचा सिलेंडर जर भेटला नसता प्रधानमंत्री योजना तर आम्ही घेऊ शकलो नसतो 5000चा। आपण बघू शकतो या ठिकाणी गर्दी झालेली आहे, तर मोठी गर्दी आपण पाहायला मिळतो। सकाळपासून जे आहे ते रांगा ज्या आहेत त्या नागरिकांनी या ठिकाणी लांबच लांब रांगा अशा या ठिकाणी लावलेल्या आहेत। गाडीवर सिलेंडर बांधून जर आपण पाहिलं तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधनं जे आहे ते लोक या ठिकाणी येत आहेत। शेकडो लोकांची जी आहे ती गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या शेतीच्या मशागतीचे कामं सुरू आहेत। जून महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी कामं करतात, आपल्या शेतीची पेरणी करण्यासाठी मशागतीचे कामं बाजूला सारून जे आहेत ते अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना एका सिलेंडरसाठी जे आहे ते तासनतास जे आहे ते रांगेमध्ये राहावं लागतं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, चांदूर बाजार, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।